इकडे नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील सरकारी वसतिगृहातील राहणाऱ्या विद्यार्थिनींना सरकारी अनवस्थेचा सामना करावा लागतोय। या वसतिगृहाला योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थिनींना ओढ्यावरती कपडे धुण्यासाठी जावं लागतंय। तसंच ज्या पाण्यामध्ये जनावर धुतली जातात त्याच पाण्याने आंघोळ करण्याची वेळ आलेली आहे। एवढंच नाही तर वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेले फिल्टर तुटल्यामुळे गावातील विहिरीचं अशुद्ध पाणी प्यावं लागतंय। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। सरकारी वसतिगृहातील विद्यार्थिनींची परवड, अंघोळीसाठी वापरावं लागतंय ओढ्याचं पाणी। वसतिगृहाला 3 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा। पाण्यासाठीची परवड आहे मुंडेगावच्या सरकारी वसतिगृहातील विद्यार्थिनींची। जिथं जनावर धुतली जातात त्याच पाण्यात कपडे धुण्याची वेळ या विद्यार्थिनींवरती आली। वसतिगृह पाणी टंचाईनं ग्रासलंय, त्यामुळे कपडे धुण्यासाठी विद्यार्थिनींना ओढ्यावर जावं लागतंय। नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंडे गावात हे मुलींचं वसतिगृह आहे। गेल्या काही वर्षापासून या वसतिगृहाला पाण्याची समस्या भेडसावते। मी आता नाशिकच्या एका आश्रमशाळेजवळ आहे आणि आश्रमशाळेजवळ असलेला हा एक नाला आहे आणि याच नाल्यामध्ये अतिशय खराब अशा स्वरूपाचं हे पाणी आहे आणि याच पाण्यामध्ये या आश्रमशाळेतल्या मुलींना कपडे धुवावं लागतात। आपण जर ही दृश्य बघितली तर या आश्रमशाळेतल्या मुली आहे आणि या आश्रमशाळेतल्या मुलींना त्यांच्या आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाहीये आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं नाल्यांचा आणि ओढ्यांचा आसरा घ्यावा लागतोय। वसतिगृहात पाणी नसल्यामुळे विद्यार्थिनींना ओढ्यावरती कपडे धुण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये। कुठल्या गावची? मी बिटुर्लीची आहे। बरं, किती वर्षापासून इथे शाळेत आहे? मी इथे 6वी ते आता 10वीला गेले। 6वी पासून ते 10वी पर्यंत मी इथे शिकत। बरं, तुम्हाला हे इथे कपडे धुवायला का बरं आले तुम्ही? आमच्या शाळेमध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही इथं कपडे धुण्यासाठी आलेले आहोत। तुम्ही इथे कपडे धुवायला का बरं येता? आम्हाला पाणी नाही ना म्हणून। किती वर्षापासून आता पाण्याचा प्रॉब्लेम? मी 6वी ते 10वी पर्यंत इथे शिकते म्हणून तिथून पाणी नाही। 6वी पासून नाहीये? हां। तेव्हापासून इथेच कपडे धुतात? हां। मग थंडीत वगैरे काय असं तरी यावंच लागतं? पण केवळ कपडे धुण्यासाठीच विद्यार्थिनींना ओढ्याच्या पाण्याचा वापर करावा लागतोय असं नाही, तर वेळप्रसंगी आंघोळीसाठी सुद्धा याच काळ्या कुट्ट पाण्याचा वापर करावा लागतोय। हा तोच ओळ आहे ज्या ओळामध्ये या आश्रमशाळेतल्या मुली कपडे धुण्यासाठीचं पाणी वापरतात, अर्थात कपडे धुतात आणि ह्याच ओळातलं पाणी जे आहे ते बादलीने घेऊन आश्रमशाळेत जातात आणि त्या ठिकाणी ज्या पाण्याने त्या मुली आंघोळ करतात त्याच पाण्याची किती अवस्था वाईट आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसं आहे। ज्या पाण्यामध्ये म्हशी धुतल्या जातात, ज्या पाण्यामध्ये अशा पद्धती मशीनला पाणी पाजलं जातं किंवा त्या धुण्यासाठी आणल्या जातात, त्या मशीनला ज्या पाण्यामध्ये धुतलं जातं तेच पाणी या आश्रमशाळेतल्या मुली ज्या आहे त्या कपडे धुण्यासाठी वापरतात। आणि इतकंच नाही तर त्यांना आंघोळीसाठी ज्या वेळेला पाणी येत नाही त्यावेळेला त्या मुली याच व्हाळातलं पाणी जे आहे बादलीने घेऊन आश्रमशाळेमध्ये जाऊन याच पाण्याने त्या मुली आंघोळ करतात। या दूषित पाण्यामुळे इथल्या विद्यार्थिनींना त्वचा रोगांना सामोरं जावं लागतंय। तसंच वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची बोंब असल्याची पालकांची तक्रार आहे। अशुद्ध पाण्यामुळे विद्यार्थिनींना पोटाचे विकार उद्भवत आहेत। पण मुलगी कुठं राहते महिलांना जाऊन द्यायला पाहिजे ना, त्यांनी पालकांना नका जाऊन दे बुवा, पुरुष पालकांना। तुमच्या मुलीला काय त्रास होतो? आता सध्या मुलगाचा त्रास आहे, 2-3 वेळा ती फोन करून राहिलेली, आता तिला ते भेटायला आलो ना। अक्षरशः प्रत्येक टाइम येतो ना मुली त्या वळावरचं पाणी बादल्यात भरतात आणि आतमध्ये आंघोळीला घेऊन जातात। त्यांना ती आंघोळीची व्यवस्था सुद्धा करायला पाहिजे त्यांनी इथं असं। वसतिगृहातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं मुख्याध्यापिका यांनी सांगितलंय। मग आता आम्ही काय केलं की पाणी पुरत नसल्या कारणाने जे मुंडेगावचे एक ग्रामस्थ आहेत तर त्यांच्या विहिरीतलं पाणी आपण आपल्या जे साठवणूक क्षमता टाकी आहे त्याच्यामध्ये घेतो आणि तिथून नंतर टाक्यांमध्ये पाणी साठवलं जातं आणि मुलींना ॲक्वागार्डच्या साहाय्याने पाणी पुरवलं जातं। पाणी जेवढं पाहिजे तेवढं मला खरंच पुरेशा प्रमाणात मिळत नाही। नाशिक जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून मुंडेगावचं हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि मुलींचं वसतिगृह चालवलं जात आहे। या वसतिगृहात तब्बल 250 विद्यार्थिनी राहतात। अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थिनी इथं शिक्षण घेतात। पण या वसतिगृहासाठी पाण्याची खास व्यवस्था काही करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे सुरुवातीपासूनच या वसतिगृहाला पाण्याची समस्या भेडसावते। सध्या दूषित पाण्यामुळे राज्यात GBS सारख्या गंभीर आजारानं थैमान घातलंय।
या पार्श्वभूमीवरती वसतिगृहातील पाण्याच्या समस्येकडे नाशिक जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? प्रशासनाला या विद्यार्थिनींची परवड कधी दिसणार? निर्डावलेल्या गेंड्यांच्या कातडीचं प्रशासन कधी खडबडून जागं होणार हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.